हाय, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आहे संडे, सो संडे स्पेशलचा ब्लॉग आहे. आजची रेसिपी मी करणार आहे मच्छीची. मी उमेशनगरच्या मार्केटमध्ये गेली होती, सो तिथून मी मच्छी घेऊन आली आहे. मच्छीमध्ये आहे सौंदळा आणि पापलेट अशा 2 प्रकारच्या मच्छी घेऊन आले. सो आज मी त्याचे जेवण करणार आहे. सो मच्छीमध्ये मी सौंदळा आणि पापलेटची आमटी आणि ते फ्राय करणार आहे. सो तुम्ही माझ्यासोबत माझा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करा. प्लीज तुम्ही लाईक, शेअर, कमेंट करा. ओके, चला कंटिन्यू करूया आजच्या ब्लॉगला. मच्छी फ्राय करायसाठी मी मच्छीला लावायचा मसाला रेडी केला. तुम्ही याच्यात गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ यूज करू शकता. ते मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. मसाला आपला जो घरगुती मसाला असतो तो मसाला आहे आणि रवा मिक्स केला आहे. सो हे असं मिक्स करायचं आणि मग ते मच्छीला मॅरिनेट करायचं, म्हणजे लावायचं असं वरून खालून आणि मग मच्छी फ्राय करायची. सो आता कंटिन्यू करू. मच्छीला मी अशा प्रकारे मॅरिनेट केलं. तुम्ही याच्यात असं करू शकता. आणि काय म्हणते, मीठ लावायचं, मच्छीला साफ करायचं, मच्छी साफ धुवून घ्यायची आणि त्याच्यात मीठ लावून त्याला लिंबू पिळायचे किंवा तुमच्याकडे जर कोकमाचा आगळ असेल तर तो पण तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे तुम्ही मच्छी आधी पहिले मॅरिनेट करून घ्या आणि मग मसाल्यात डीप करा आणि मग फ्राय करा. अशा प्रकारे आपण मसाला लावून घेतलाय. इकडे मी तवा तापत ठेवलाय. सो त्याच्यावर मी थोड्या वेळाने फ्राय करेन. अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे. चला आता जे बाकीची मच्छी राहिली आहे ती मी फ्राय करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. इथे मी आमटीसाठी मिरची, सुकी मिरची, धने, 2 टोमॅटो बॉईल केलेले, त्याची सालं काढली आहे आणि ओलं खोबरं असं वाटण करायचं आहे मला. तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेते आणि लाल मसाल्याचं वाटण मी रेडी करते. त्याच्यानंतर ते मी फोडणीला देणार आहे. इकडे मच्छी फ्राय चालू आहे. इकडे ऑलरेडी मच्छी झाली आहे. वाटण रेडी झालं आहे, मस्त लाल लाल दिसत आहे. तर आता मी हे फोडणीला देते. आता मी आमटीच्या फोडणीसाठी कढई गरम करत ठेवली आहे. सो आता मी लसूण सोलते आणि फोडणीला देते. आजचा बेत एकदम खास. फोडणी मी देते आता. आता मी याच्यात थोड्या वेळाने मच्छी सोडेन. मोडा तुला नाही मोडतो लोक कसं मोडता. चामडी कडक झाली आहे ती घासान दी आहे. पण ह्या लावू पण किती वाटतं ना. 2 मिनिटात येतो ती काढल्यान पण भारी अस. मगाशी लागलो तो माका आता. सो गाईज माहिती हळू मार, केवढ्यान मारत नाही तर का. आम्ही सांगलो ना आम्ही याच्यासून मारतो औषधासून. तर म्हणतात त्या ड्रमातच औषध मध्ये ते कीटकनाशक म्हणतात त्याचे बाद होतात म्हणतात. आम्ही मारतो खरा एक मेहनत मारता लागत म्हणतो. कोणावर खेळतो तू क्रिकेट? कोणाला खेळतो?
काय करायचं आपण अभ्यास सांगायचो ना आपण होय म्हणून गप्प बसायचो. हो नील, आता तू क्रिकेट विसर. का काय तर हां सो गाईज मी आता टी व्ही बघते, थोडं फ्रेशनअप झाली आहे. संडेचं माझं एक वेगळं रुटीन असतं, सो ते मी कधीतरी तुमच्यासोबत शेअर नक्की करेन. आजचा संडे गेला, उद्यापासून सोमवार, उद्यापासून परत तीच कामं तेच रुटीन चालू होणार. सो आता मी ब्लॉगचं एंड करते. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर पूर्ण बघा, लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि आज मच्छीची आमटी झाली होती, ती तुम्हाला बघायला मिळेल. ते खाल्लं आणि आम्ही झोपलो दुपारी. उठल्यानंतर चहा नाश्ता केला आणि कामं आवरून घेतली. आता मी ब्लॉग स्टॉप करते. सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट पण करा आणि शेअर पण करा. विसरू नका या सगळ्या गोष्टी करायला प्लीज. आणि हो, आज बिग बॉस 18चा फिनाले आहे. सो तुम्हाला कोण वाटतंय जिंकेल बघा नक्की. ओके, चला बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.